तर मी तो फ्लॅट का खाली केला ते मी या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर ना हे बघा, माझ्या सगळ्या टॉपची वाट लागली. पूर्ण या वन पीसचा निळा कलर माझ्या सगळ्या टॉपमध्ये लागला, कारण की गोणीमध्ये पाणी होतं. आणि जेव्हा ते मी ओपन केलं तेव्हा बघितलं की सगळ्या कपड्यांना निळा कलर लागला आहे. माझा ट्रायपॉड 2 दिवसापासून ना लागतच नव्हता. त्याचा काय प्रॉब्लेम होता काय माहीत. ते बसवताना माझ्या ना बोटालाच लागलं आणि खूप जास्त रक्त आलं. तरी पण म्हटलं काम पडले, असं बसून तर नाही चालणार. मग फटकन लादी पुसली आणि सर्व सामान लावायच्या ह्याच्यामध्ये होते तर खूप जास्त थकले होते. शिफ्टिंग म्हटलं तर बापरे खायची गोष्ट नाही, म्हणून म्हटलं आज बाहेरच जावं जेवायला. मम्मीला घेऊन गेले आणि क्रिशा बघा ऑर्डर देत होती. मग मस्तपैकी टेस्टी जेवण ऑर्डर केलं आणि खूप भारी वाटलं मला बाहेर जाऊन. जरा स्वतःला हे केलं. नंतर मग जेवण करून रात्री घरी आलो आणि क्रिशा बघा. मग चला मी आता सांगते की तो फ्लॅट मी का खाली केला. अगोदर ना मी मम्मीच्या बिल्डिंगमध्येच राहायची. लव्ह स्टोरीच्या व्लॉगमध्ये तर मी तुम्हाला सर्व सांगितलंच आहे. मी जेव्हा प्रेग्नंट होते मम्मीच्या बिल्डिंगमध्येच मी फ्लॅट घेतला होता. नंतर क्रिशा झाली आणि क्रिशा 2 महिन्याची होती तेव्हा माझ्या मम्मीने तो वरचा मम्मीचा फ्लॅट खाली केला, कारण की माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं. मग त्यांना 2 BHK हवा होता आणि आमच्या बिल्डिंगमध्ये अवेलेबल नव्हता, म्हणून मग जिथे भेटलं त्याने तिथे घेतलं. माझ्यापासून 800 ते 1 किलोमीटरच्या अंतरावर त्यांची बिल्डिंग आणि माझं घर होतं. तर मम्मी आणि पप्पा रोज अपडाऊन करायचे माझ्याकडे रिक्षाने. तर खूप जास्त अवघड होत होतं रोज येणं जाणं, रात्री येणं परत सकाळी जाणं. म्हणून मग खूप त्रास होत होता आणि माझ्या पप्पांची तब्येत पण ठीक नसते, म्हणून म्हटलं की मम्मीच्या बाजूलाच घर घ्यावं. तर भरपूर दिवसापासून मी शोधत होते, पण फायनली मला फ्लॅट भेटला आणि मग मी इथे घेतला. बाकी काही रिझन नाही, हेच रिझन आहे की खूप जास्त लांब पडत होतं